हॅलो फ्रेंड्स, चला ऐकूया काही मराठी जोक्स. गुरुजी म्हणतात, काय रे गण्या, वर्गात डुलक्या देतोयस? गण्या म्हणतो, नाही गुरुजी, गुरुत्वाकर्षणाने डोकं खाली पडतंय. गुरुजी पिंटूला म्हणतात, सांग पिंटू, सुई टोचल्यावर रक्त का बरं बाहेर येतं? पिंटू म्हणतो, सुई कोणी टोचली ते बघायला. एक मुलगा त्याच्या वडिलांना म्हणतो, मला तबला घेऊन द्या ना. वडील म्हणतात, मुळीच नाही, तू घरच्यांना त्रास देशील. मुलगा म्हणतो, नाही देणार बाबा, सगळे झोपले की वाजवणार. चिंटू म्हणतो, ती समोरच्या बंगल्यात मुलगी राहायला आली आहे ना, ती आम आदमी पार्टीची मेंबर आहे. गण्या म्हणतो, तुला कसं कळलं रे? चिंटू म्हणतो, आज सकाळी मी तिला हात दाखवला ना, तेव्हा तिने मला झाडू दाखवला. नवरा रोज साखरेचा डब्बा पाहतो आणि झोपतो. हे बघून त्याची बायको म्हणते, अहो रोज तुम्ही साखरेचा डब्बा का चेक करता? नवरा म्हणतो, मला डॉक्टरने शुगर चेक करायला सांगितलं आहे. नवरा बायको फिरायला गेलेले असतात. नवऱ्याला दगडाची ठेच लागते आणि रक्त यायला लागतं. नवरा बायकोकडे आशेने बघतो आणि म्हणतो, तू तुझा ड्रेस फाडून मला पट्टी कर ना. बायको म्हणते, विचार सुद्धा करू नका, डिझायनर पीस आहे. नवरा म्हणतो, आज असा चहा बनव की माझं तन मन डोलायला लागेल. पत्नी म्हणते, आपल्याकडे म्हशीचं दूध येतं, नागिनीचं नाही. बायको नवऱ्याला म्हणते, जानू, सोमवारी शॉपिंग, मंगळवारी हॉटेल, बुधवारी फिरायला, गुरुवारी जेवायला, शुक्रवारी पिक्चरला आणि शनिवारी पिकनिकला. नवरा म्हणतो, रविवारी मंदिरात जायचं बरं का. बायको म्हणते, का? नवरा म्हणतो, भीक मागायला. सुखी संसारासाठी 2 टिप्स. बायको बोलत असताना शांत राहा आणि बायको शांत असताना बोलू नका.